शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच दोन्ही पक्ष एकत्रित यावेत याबद्दल विधानं होत आहेत। एका विधान परिषदेच्या जागेवरनं शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झालाय। भाजप आम्हाला संपवायला निघाली असल्याचं थेट विधान अब्दुल सत्तारांनी केलंय आणि त्यावरती संजय राऊतांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा चर्चेत आहे। बघूयात। ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंनंतर आता शिंदे गटाच्या अब्दुल सत्तारांनीही दोन्ही शिवसेना एकत्रित येण्याबद्दल भाष्य केलंय। छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेवरनं शिंदेंची शिवसेना आणि भाजपात खडाजंगी सुरू आहे। भाजपनं आमचं मुंडकं छाटल्याचं विधान करत अब्दुल सत्तारांनी संताप व्यक्त केला। सत्तारांच्या पुत्रांनी बंडखोरी करत अर्जही भरलाय। मात्र या निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांचं वारं वाहू लागलंय। पण आता शिंदेचा गट संपवायला तर भारतीय जनता पार्टी ते काम करते। जी बाळासाहेबांच्या विचाराने उद्धवजीच्या नेतृत्वाखाली शिवसेना हिला कोणी संपवू शकत नाही। बघूया वाटतं, बऱ्याच वेळेस वाटतं, पण ते मला एकट्याला वाटून काही फायदा नाही ना। याचा निर्णय निश्चित आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब घेऊ शकतात। शेवटी हा निर्णयाचा अधिकार त्यांचा आहे। पक्षाचे ते प्रमुख आहे, आमचे मार्गदर्शक आहे आणि पक्षाचे प्रमुख नेते असल्या कारणाने याच्याबद्दल तेच बोलू शकतात। माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलणं ते सोयीचं राहणार नाही। तुम्हाला वाटतं आलं पाहिजे ही वेळ येण्याची? मला का वाटणार नाही? माझा आणि त्यांचा काय दुश्मनी आहे त्या शिवसेनेची? बरोबर आहे, हे प्रत्येकाचं व्यक्तिगत मत असू शकतं। मलाही असं अनेकदा वाटतं की जर कोणाला पश्चाताप झाला असेल, आता ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष यांचं मर्दन करताय, अपमानित करताय, जर कोणाला वाटलं की नाही आपल्याकडून चूक झाली, आम्हाला भ्रमात ठेवलं, आम्ही बहकलो, तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मागे यायला पाहिजे। मुळात शिंद्यांबरोबर जे लोक आहेत तो पक्ष नाहीच आहे ना। निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभारामुळे त्यांना तात्पुरतं चिन्ह मिळालेलं आहे। घटनेनुसार पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळणार आहे। पण आता जर कोणाला असं वाटत असेल तर उद्धव साहेबांशी चर्चा करून त्यांनी मागे फिरलं पाहिजे, पण काही लोकांना नक्कीच प्रवेश मिळणार नाही। दोन्ही शिवसेनांनी एकत्र यावं असं अंबादास दानवे म्हणतात। आम्ही बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललेलो आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार देखील आम्ही स्थापन केलं। एकदा केलं, दोनदा केलं आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेला, धनुष्यबाणाला, बाळासाहेब आनंदगे साहेबांच्या विचाराला आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आशीर्वाद दिलेले आहेत। शिंदे गट हा शिवसेना नसून तो अमित शहाचा एक गट आहे। हे सगळ्यांना माहिती, तो अमित शहाचा गट आहे। त्या पक्षाचे नेते अमित शहा आहेत, ते दिल्लीमध्ये बसतात, म्हणून त्यांना वारंवार दिल्लीत जावं लागतं। पूर्वी त्यांना मातोश्रीवर यावं लागायचं, तेव्हा त्यांना लाजा वाटायच्या। आता दिल्लीत जाऊन तिथे अमित शहाच्या कृष्णा मेनन रोडवरच्या बंगल्याच्या हिरवळीवरती पांढऱ्या पॅन्टी घालून बसतात आणि उठताना ढुंगणाला गवत लागलं असं त्यांच्या, असं त्यांना ते थांबावं लागतं। तेव्हा हा अमित शहाचा गट आहे। अजित पवारचा जो पक्ष, पवारांचा, हा अमित शहाचा पक्ष आहे। हे पक्ष नाही, ते त्यांचे गट आहेत, अमित शहाने निर्माण केलेले गट आहेत। सत्तेत असूनही आमची शिवसेना संपत असल्याची खंत व्यक्त करताना सत्तारांनी काही दाखले दिले। त्यानुसार शिवसेना फुटीआधी छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेवरती कायम सेनेचा उमेदवार असायचा, मात्र यंदा पहिल्यांदाच भाजपनं उमेदवार दिलाय। काही अपवाद वगळता दीर्घकाळ छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेनेची सत्ता राहिली आहे। यंदा इतिहासात पहिल्यांदाच भाजपची सत्ता आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत देखील शिवसेना सत्तेत असायची, यंदा पहिल्यांदाच भाजपच्या हाती सत्तेच्या चाव्या आहेत। नुकसान काय आमचा होणार नाही। पक्षामधला एक आमदार पडला काय, दोन पडले काय, पुढं भविष्यामध्ये खासदार पडले काय, तर हे सर्व परिस्थिती निर्माण होईल भविष्यामध्ये। लोकसभेमध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींनी त्यांना पाठिंबा दिला होता, भारतीय जनता पार्टीला, त्यांच्या सरकारमध्ये होते ते। आज अशी परिस्थिती जी निर्माण होऊ लागली, तर ढप्पाकुटी खेळण्याची पाळी तिथे पाहू लागलो। खासदाराला मारहाण चालू आहे, ज्या पद्धतीने त्यांची जी लढाई चालू आहे, ही भविष्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात होऊ नये यासारखी मी जाणीवपूर्वक बोलू लागलो
का जी परिस्थिती निर्माण होऊ लागली या परिस्थितीला वेळेवर याचा इलाज करणं, ट्रीटमेंट करणं, उपचार करणं जरुरी आहे. दरम्यान नाराजीनंतर शिंदे सेनेचे सत्तार आणि ठाकरेंच्या सेनेचे अंबादास दानवे यांची गळाभेटही झाली. तुमच्याशी नंतर काही बोलायचे म्हणून सत्तारांनी दानवेंना निरोप दिला. शक्यतो तुमचं जसं फ्री झाले मला बोलायचं. बस चला बँकेबाबत चर्चा करू, बाकी काही नाही. यस. दरम्यान 2.5 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात जे घडलं त्यावरून आमचा त्याग, स्वाभिमान याचा दाखला देताना सत्तारांनी कामाख्या देवीचंही नाव घेतलं. त्यावेळी हिंदुत्वासाठी बंड केल्याचं शिंदेंसह त्यांचे नेते म्हणत होते. त्यावरूनच आता सुषमा अंधारेंनी सत्तारांवर उपरोधिकपणे बोचरी टीका केली. भाजप स्लो पॉइझन आहे हे आम्हाला पहिल्या दिवसापासून माहिती आहे, म्हणून आम्ही तिकडे फिरकत नाही. पण सत्तार भाई, तुम्ही सत्तेसाठी थोडीच लाचार झाला होतात, तुम्ही तर हिंदुत्वासाठी त्याग केला होतात. त्यामुळे त्यांनी विष दिला काय किंवा मुंडकं छाटलं काय? मुझे उम्मीद है बीजेपी और फडणवीस साहब का हर एक जुल्म सितम आप हंस हंस कर सहेंगे क्योंकि आपको हिंदुत्व का वास्ता है. हॅशटॅग बब्बर शेर, हॅशटॅग जहर प्याला आणि हॅशटॅग अब्दुल सत्तार. सत्तारांच्या विधानावरती फक्त ठाकरे गटच नव्हे तर भाजपचेही नेते टीका करतायत. तर कामाख्याला यासाठी माहीत आहे का आम्ही त्या ठिकाणी कामाख्या देवीच्या सर्व हे जे प्रकरण घडलं या प्रकरणाचा केंद्रबिंदूच कामाख्या देवी आहे. आणि तिथं आमचे जे 40 आमदार आणि सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन ज्या पद्धतीने हे सत्तांतर केलं, हे सत्ता बदल केलं, त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबाचा सिंहाचा वाटा आहे. अब्दुल सत्तारांनी कामाख्या देवीची महंती सांगावी, किती हास्यास्पद आहे. खरी तर गोष्ट स्वतःच्याच सृष्टीला आव्हान देणारे हे व्यक्तिमत्व आहे. यांनी ज्या ज्या पक्षात गेले त्या त्या पक्षातल्या प्रथम सृष्टीलाच आव्हान दिलेलं आहे आणि हे सृष्टीला आव्हान देणारं आहे. त्यामुळे त्यांच्या पद्धतीने डोमकम कावळ्यांनी शाप द्यावा असं आम्हाला त्यांनी शिकवलं. दरम्यान निवडणूक काळात शिंदेंची शिवसेना आणि भाजपमधलं वैर टोकाला पोहोचणं काही नवीन नाही. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी तर मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे इथपर्यंत विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलं होतं. मात्र यावेळच्या नाराजीचं वेगळेपण म्हणजे पहिल्यांदाच ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षातून दोन्ही शिवसेना एकत्र येण्यावरती विधान झालं. पहिल्यांदाच भाजप शिवसेना संपवू पाहते असं शिंदेंच्या सेनेकडनं कुणीतरी जाहीरपणे बोललं. आणि तिसरं म्हणजे याआधी परतीचे दोर कापल्याचं सांगणाऱ्या ठाकरे गटातून सुद्धा पहिल्यांदाच मातोश्रीचं दार उघडंय असं म्हणत सत्तारांना सांगितलं गेलं. मला वाटतं ते गृहस्थ असं म्हणतायत, तुम्ही ज्याचं नाव घेतलं ते, की भाजपा हे स्लो पॉयझनिंग आहे असं मला कोणतरी म्हटलं. हो, आता कळेल त्यांना पॉयझन काय असतं ते. समन्वय समितीच्या बैठकीत ठरलं होतं की आपापल्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना, मंत्र्यांना काही मीडियावर बोलण्यापूर्वी आपल्या नेत्याची परवानगी घ्यावी. अब्दुल सत्तारांनी माननीय एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली का हे विचारावं लागेल. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.